मी 22 दिवस अमेरिकेच्या दौऱ्यावरती होते नाटकाच्या प्रयोगासाठी. 22 दिवस एखादा नट आपल्याबरोबर नाहीये तर त्याच्या आधी त्याच्या आसपासच्या नटांना पण खूप जास्त काम करावं लागतं. ती त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी नसते. पण कुठलीही तक्रार न करता जेव्हा घाम दिसतो तेव्हाचा तेव्हा ते समजून घेऊन हे बघा हे काम करणे अजिबात न ऐकवता. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आज आली आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका सुख कळलेच्या सेटवर. आणि फ्रेंडशिप डे नुकताच होऊन गेला आहे, पण मला असं वाटतं की फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी तो एकच दिवस असला पाहिजे असं काही नाही आहे. ह्या मालिकेमध्ये फ्रेंडशिप डेचा फ्रेंडशिप मंथ असणार आहे आणि इकडे खरंच खूप छान सगळ्यांची मैत्री आहे. ऑनस्क्रीन तर आम्ही तुम्हाला बघतोच, पण तुमची ऑफस्क्रीन मैत्री पण फार भारी आहे. मी आल्यापासून बघते आणि एरवीसुद्धा मी बघत असते. सो सगळ्यात आधी तुम्हाला फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा. कसं आहे? थँक्यू. आम्ही मस्त मजेत होत. ते खरंच मजेत होत. पण मिथिला आणि सौमित्र म्हणून तुमची जी आम्हाला केमिस्ट्री बघायला मिळते, आशा आणि स्पृहा म्हणून तुमची केमिस्ट्री कशी आहे? चांगली. हे मी पकडायचं आहे का आधी? हा ठीक आहे, मला वाटलं तर तिच्या नंतर तिच्या चेहऱ्यासमोर येतोय म्हणून मी विचारतोय. बाकी काय नाही. हा मी बघू का? पकडते. थँक्स. हे बघ, ही आमची मैत्री ही आमची केमिस्ट्री की एकमेकांना मदत करत राहणं, आशय आणि स्पृहा म्हणून ते आम्ही जपतोय आणि आम्ही जपायचा प्रयत्न करू. आता मी ना सिरियस उत्तर दिलं. आणि काय होतं काही काही मैत्रीची गंमत अशी असते की ती काही काही लोकांची फार पटकन होते आणि काही काही लोकांबरोबर तुम्ही खूप वेळ घालवला तरी ती होत नाही. वेवलेंथ काही लोकांबरोबर खूप पटकन, पुलंचंच मला वाटतं वाक्य की कधी कुणाशी वेवलेंथ का जुळावी याचं काही ठोस उत्तर नाही आहे. तर मला त्या गोष्टीची फार मजा वाटते की आमची ॲक्च्युली आम्ही फार ओळखत नव्हतो एकमेकांना आणि आम्ही आत्ता या मालिकेच्या निमित्ताने जास्त भेटलोय. एका प्रोजेक्टसाठी आमची थोडीफार भेट झाली होती, पण त्याच्यात आम्ही एकत्र ऑनस्क्रीन काम केलं नव्हतं. ते या निमित्ताने करायला मिळालं आणि वेवलेंथ पटकन जुळली, जमली. आणि मला एक लक्षात आलं की मला जशा मल्टिपल गोष्टी एकाच वेळी करत राहायला आवडतं तसंच त्यालाही आवडतं. सो आमच्याकडे गप्पा मारायला विषयही बरेच असतात आणि तो खूपच गप्पिष्ट आहे. मला इतके दिवस वाटायचं की मी खूप बडबड करते, पण तसं नाही आहे. मला सरपास करणारी पण एक व्यक्ती आहे, ती तो आहे या सेटवर. नाही, मला हे ब्रीफ दिलं होतं की असं कर इथे आल्यावर, कारण ती खूप बोलते, मग तू खूप बोल. उप्स. हा, त्यामुळे मी Complex द्यायला येस येस बाकी काही नाही. म्हणजे माझा असं अजिबात हेतू नव्हता येताना. जेव्हा एकमेकांना पहिल्यांदा भेटलात सेटवर, एक पहिलं इम्प्रेशन काय होतं एकमेकांबद्दलचं? माझं काहीच नव्हतं. अरे मी सिरियसली सांगतोय. काय असतं माहिती का, कधी कधी ना आपण असं अर्थात ती म्हणली तसं की आम्ही आधी एकमेकांशी असे आम्ही अनभिज्ञ नव्हतो. आम्ही माहिती होतं एकमेकांना असे आहे हे मला माहिती होतं. आणि ही स्पृहा आहे हे मला माहिती होतं. त्याच्यामुळे नाही, खूपच म्हणजे मला तिचं काम मी खूप आधीपासून पाहतोय आणि मला प्रचंड क्युरिओसिटी होती, नट म्हणून पण आणि माणूस म्हणून पण, की ही माणूस म्हणून कशी आहे. आणि इथे आल्यानंतर मी जास्त प्रभावित झालो रादर की तिची कमांड, तिचे वागणं, एरवी लोकांशी ती डील करणं असेल की छोट्या छोट्या गोष्टी असतात आपण ज्या ऑब्झर्व करतो माणूस म्हणून आणि ज्या मला खूप आकर्षित करतात की यार ही किती छान करते किंवा हे किती सुंदर करते. हिची बोलण्याची पद्धत असेल, मांडणं असेल, एखादं तिचं म्हणणं असेल, आणि ते तिच्या आत्तापर्यंतच्या प्रवासातून ते खूप छान हायलाईट होतं. आणि मला वाटतं की त्याच्यामुळे मी जास्त प्रभावित होतो. आणि मी सॅपिओसेक्शुअल आहे. म्हणजे माणसाची हुशारी मला अट्रॅक्ट करते किंवा त्या माणसांकडे मी जास्त प्रभावितपणे अट्रॅक्ट होतो. नो मॅटर वॉट. म्हणजे आकर्षण म्हणजे ते काय फिजिकल किंवा असं नाही, त्या एकंदरच त्या माणसाच्या विचारांचं मला आकर्षण असतं बऱ्याचदा. आणि मला वाटतं की ते जास्त होतं आणि ते मला फार गंमत येते त्याच्यामुळेच. तुझं काय होतं फर्स्ट इम्प्रेशन? फर्स्ट इम्प्रेशन काही आत्ता झालेलं नाही आहे. ते मी म्हटलं तसं आम्ही त्या प्रोजेक्टला जेव्हा भेटलो होतो तर इज व्हेरी सॉफ्ट स्पोकन आणि खूप शांत, तसा खूप शांत मुलगा आहे तो. आणि बऱ्याच गोष्टींचा त्याने अनुभव घेतलाय. म्हणजे आमच्या क्षेत्रातही तो काही फक्त ॲक्टर म्हणून त्याने काम केलेलं नाही आहे, तर तो वेगवेगळ्या अँगल्सनी या क्षेत्राशी परिचित आहे. त्यामुळे मला वाटतं त्याचं ते जे सगळं स्वतःला, तो माझ्याबद्दल जे म्हणाला ते मी एका वेगळ्या पद्धतीने सांगते की स्वतःला आर्टिस्ट म्हणून फक्त ॲक्टर म्हणून नाही, त्याने वेगवेगळ्या पद्धतीने ग्रूम केलंय. किंवा प्रोफेशनली सुद्धा त्याचा तो जो ॲटिट्यूड आहे कामाकडे बघण्याचा, तो फार छान आहे. तर काही गोष्टी चांगल्या शिकायलाही मिळतात. त्याची डिसिप्लिन फार इंटरेस्टिंग आहे.
सो ती माझ्यात नाही आहे आणि फारशी म्हणजे मी फार वाहवत जाऊन काम करणारी मुलगी, तो डोकं ताळ्यावर ठेवून काम करणारा मुलगा आहे. तर ते बघताना खूप गंमत येते किंवा त्या डेफिनेटली काही गोष्टी शिकण्यासारख्या ज्या मी हा शो संपेपर्यंत त्याच्याकडनं शिकायचा प्रयत्न करीन. पण त्या मालिकेविषयी बोलायचं झालं तर सौमित्र आणि मिथिलाची मैत्री खूप छान होताना दिसते. तो तिला खूप सांभाळून घेतोय किंवा तिच्या आयुष्यामध्ये जी एक गोष्ट घडली त्यातून तो तिला बाहेर काढण्यासाठी मदत करतोय. खऱ्या आयुष्यामध्ये एकमेकांना इथे ओळख झाल्यानंतर तुम्ही बऱ्याच गोष्टी तुम्ही शेअरही करत असाल. त्या लहानातली लहान गोष्ट असू नये तर मोठी असू देत, एकमेकांना सपोर्ट साधारण कशा पद्धतीने करता सेटवर? म्हणजे कधी थकायला सुद्धा होतं, कधी कधी आपण फ्रस्ट्रेट होतो, बऱ्याच गोष्टी असतात. तर त्यावेळेस सेटवर मित्र म्हणून एकमेकांना कसा सपोर्ट करता? एकतर आमच्या दोघांच्याही हे लक्षात आलंय की मिथिला सौमित्र म्हणून जर काही गोष्ट पुढे न्यायची असेल तर ओव्हरऑलच वी हॅव टू बी अ टीम. त्यामुळे आम्ही आमचंही काही म्हणणं असेल तर ते ॲज अ टीम पुट फॉरवर्ड करायचा प्रयत्न करतो. मग सीनमधलं जरी असेल किंवा सीनच्या बाहेरचं जरी असेल, एखादा इश्यू असेल, काही छोटे मोठ्या गोष्टी होत राहतात, त्याबद्दलचं जर का काही आमचं म्हणणं असेल तर आम्ही दोघं मिळून ते मांडायचा प्रयत्न करतो. असं नाही होत की तू तुझं बघ मी माझं बघतो. सो ती फार महत्त्वाची गोष्ट असते एकत्र काम करताना. दुसरी गोष्ट आपोआप ना मला वाटतं की तुम्ही इतका वेळ जेव्हा एकमेकांबरोबर घालवता ह्युमन लेव्हललाच एक बेसिक एकमेकांची काळजी वाटत राहते. आपल्याबरोबर इतका वेळ जर का एखादी व्यक्ती घालवत असेल तर ती काळजी नॅचरली आम्हा दोघांमध्ये आणि तो स्वभावाचाही भाग असतो. सो आता परवा मला बरं नव्हतं तर ही वॉज देअर. कधी कधी एखादी व्यक्ती आपल्या बरोबर आहे हे सुद्धा खूप काम करतं. हेक्टिकच इतकं आहे आपलं आत्ताचं शेड्यूल सगळं चाललेलं सगळ्यांचंच, त्याच्यामध्ये हा बरं आहे ना बाबा एवढं विचारत राहणं पण खूप इम्पॉर्टंट असतं. आणि मला वाटतं तेवढी एक बेसिक सपोर्ट सिस्टीम आम्ही आमच्यासाठी इथे तरी तयार केली आहे. आणि ते फक्त आमच्याच दोघांचं नाही, आता आपण ओव्हरऑलच मी सगळ्यांबद्दल सांगते की या सेटवरचं एकमेकांबरोबरचं वातावरण वागणं हे फार छान आहे. ते वरून खाली येतं आणि मला असं वाटतं प्रोडक्शनपासनं ते सुरुवात होते. सो ते अंडरस्टँडिंग, ते एकमेकांसाठी आपण काहीतरी करूया हे म्हणणं ही खूप छान गोष्ट आहे. मी 22 दिवस अमेरिकेच्या दौऱ्यावरती होते नाटकाच्या प्रयोगासाठी. 22 दिवस एखादा नट आपल्याबरोबर नाहीये तर त्याच्या आधी त्याच्या आसपासच्या नटांना पण खूप जास्त काम करावं लागतं. ती त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी नसते, पण कुठलीही तक्रार न करता जेव्हा घाम दिसतोय तेव्हाचा तेव्हा ते समजून घेऊन हे बघा हे काम करणे अजिबात न ऐकवता समोरच्या ऍक्टरला किती फार चांगली गोष्ट आहे आपल्या नटांमध्ये. आय अंडरस्टँड. मला जाऊन आल्यानंतर घेऊ का तो अजून नाही. तर असं हे डेफिनेटली आहे. आणि तुला गंमत सांगतो, तू त्या आत्ता जो विषय काढलास ना, आता म्हणालीस की तू आजारी आहेस आणि परवा तर तू जो मला मेसेज केला होतास ना तुम्ही संध्याकाळी वाचला. किती छान. हा म्हणजे तो न वाचता पण समोर कुठेतरी ती म्हणते की ह्युमन लेवलवर आपल्याला माहिती असतं की आज हे आहे. आणि मला मुळातच असं वाटतं की नट म्हणून मला असं वाटतं की ज्या ज्या ठिकाणी आपण कामं केली आहेत आत्तापर्यंत, मी माझ्या पर्सनल अनुभवातून हे सांगेन, मला असं वाटतं की नट असतो ना तो एक सेटची एनर्जी कॅरी करत असतो. आय मीन त्याची जबाबदारी कम्प्लिटली त्याची असते. ज्या दिवशी मला वाटतं की जे मुख्य नट किंवा कोणी नट सेटवर जेव्हा काहीतरी बिघडतं बिनसतं त्याचं ना, तर थोडीफार ना अख्ख्या सेटची वाईब बदलते आपोआप. तर मला वाटतं की ती एनर्जी इंटॅक्ट ठेवणं हे नटाचं काम आहे. कारण की नट तो सेट म्हणजे नॉट सेट इन टर्म्स ऑफ प्रोडक्शन काम करत असतं, पण ना लोकांमधली जी एनर्जी असते ना, कारण ना खूप फिजिकल काम खूप असतं सगळ्यांना. तसं की लाईट जरा एक काम सतत लाईट उसळणं असतं, स्पॉट जरा सतत काहीतरी आणून द्यावं लागत असतं, कॅमेरावाल्यांना सतत ते ट्रॅक हलवा गोष्टी करा, तर फिजिकली खूप दमर असतात. आणि ह्या सगळ्यामध्ये ना काहीतरी मध्ये एखादा जोक क्रिएट करणं, लोकांना हसवणं किंवा जरा एक बरं वातावरण निर्माण करणं आपापल्या परीनं, मला वाटतं ती सर्वच ती जबाबदारी बऱ्याचदा नटांची असते आणि त्यांनी ती केली पाहिजे. त्याने ना एक सेट एक असा फ्लो होत राहतो, ते जे काय म्हणत प्रेशर असतं ना हा ते कमी होत राहतो. आणि आम्ही तो करायचा प्रयत्न करतो दोघं मिळून सेटवर. बऱ्याचदा कधी कधी आता ही जेव्हा डाऊन असते तेव्हा ही थोडंसं बूस्ट करते सगळ्यांना, किंवा मी बूस्ट करत असतो. डाऊन होत असेल असं मला वाटतच नाही पण ह्याच्याकडे बघून. अजून तरी मी पाहिलेलं नाही अजून तरी. मी जितक्या वेळा पाहिलं असं एकदम एनर्जेटिकच असतो प्रत्येक वेळेला, असं एकदम असं एन्थुझियास्टिक. आणि नाही म्हणलं तरी रोज उठून आपल्याला एका ठिकाणी जाऊन काम करायचं याची एक मोनोटोनी असते ना, ती ब्रेक करत राहायला काही ना काहीतरी घडवत राहावं लागतं, करत राहावं लागतं. आणि ते मनापासून केलं तरच वर्क होतं, नाहीतर ते वर्क होत नाही. सो या म्हणजे वी ट्राय अँड डू दॅट. आम्ही ते करायचा प्रयत्न करतो अर्थात, की ती एनर्जी ठेवली पाहिजे सेटवर. आणि मला तर खूप आधी कळलं की ते खूप महत्वाचं आहे. कारण मी अशा लोकांना पाहिलं की सतत एक म्हणजे
आता काय होतं, आगे ही म्हणते मोनोटोनी आहे ना, त्यामुळे एका पिरियड नंतर ते लोक असे असतात की आलेच आहेत, तर काय लागलाच नाही का सीन, बापरे वगैरे. आणि मला असं आणि मला ते लोक खूप कंटाळवाणे वाटतात जे आल्या आल्या विचारतात कधी होणार पॅकअप. आत्ताच आलीस ना तू, म्हणजे आत्ताच आलायस ना, आणि थांब ना जरा, एखाद थोडं काहीतरी करू मग बोलू. हा म्हणजे पण मला म्हणायचं तेच की ती एनर्जी राहणं खूप गरजेचं आहे या सगळ्या याच्यामध्ये. आणि अर्थात ह्युमन लेवलवर हे पण मी समजून घेतो की यार एका महिन्यात आता कंटाळा येतो रोज त्या ठाण्याला या लांबून लांबून त्याच्यामुळे पण ती ट्रॅफिकमध्ये 1.5 तास अडकल्यानंतर अरे आता परत जाऊन सीन करावे, म्हणजे आय अंडरस्टँड. पण अर्थात ती कामाची एनर्जी गंमत. क्रिएट करत राहणं गरजेचं असतं. दुसरं काही. अशा ज्यावेळेस तुला पहिल्यांदा विचारलं गेलं या मालिकेसाठी, तेव्हा एक तुला पहिलं मनामध्ये काय आलं होतं? म्हणजे मला सांग, मी ना ऑब्झर्व केलं तुझं आत्तापर्यंतच्या ज्या ज्या मालिका होत्या ना, तू नेहमी दुसऱ्यांच्याच गर्लफ्रेंड नाही तर दुसऱ्यांच्या बायकोला का तू प्रत्येक वेळेला चांगलपणाने तेच केलंय म्हणजे उप्स. हा पण ते काय आता कृष्णच करतोय, त्यामुळे तुम्ही मला हे म्हणूच नाही शकत की मी कृष्णाचा भक्त प्ले करतो, त्यामुळे तुम्हाला असं नाही म्हणू शकत दुसऱ्यांच्या बायका सगळ्या माझ्याच आहेत आता. कारण कृष्ण हे सगळ्या. आमची मालिका अशी नाहीये, प्लीज बघत राहा. अरे पण खूप सोज्वळ साधी मालिका आहे. ट्रॅक पुढे सौमित्रच्या अनुषंगाने मी म्हणतोय, ते आशय म्हणून अजिबात म्हणत नाहीये मी. हा पण आता असं नाहीये, आता कौटुंबिक मालिका आहे आमची, असं नाही होत का? किती छान. तर ते काय की ह्या मालिकेत असं नाहीये. ह्या मालिकेत जेव्हा मला विचारलं गेलं की असा रोल करायचा आहे, आणि आय वॉज रिली एक्सायटेड बिकॉज याच्या आधी मी निगेटिव्ह खूप भूमिका करून दिलं बॅक टू बॅक, आणि म्हणून ते थोडंसं की मला पण त्या भूमिकांचा कंटाळा यायला लागला होता. कंटाळा म्हणजे अशा अर्थी की नवीन काही सापडत नव्हतं. म्हणजे एक मोनोटोनी आता थांबवू शोधत आपण सतत प्रयत्न करतोच नट म्हणून, पण तरी एक मोनोटोनी येत चालली होती. आणि मला असं की आता जरा ते ब्रेक व्हायला पाहिजे कुठेतरी. आणि मला हे विचारलं, आणि आय वॉज रिली एक्सायटेड. आणि ही सागर म्हणजे इतके चोखंदळ सुंदर नट की जे उत्तम काम करतायत, तर त्यांच्याबरोबर पण एक नवीन काहीतरी शिकायला मिळेल, नवीन एनर्जी मिळेल. आणि म्हणून मी या मालिकेला सर्वप्रथम हो म्हणालो. अर्थात रोलची एक्साइटमेंट होतीच, ती आहेच, आणि सगळ्यात मुख्य कारण तेच आहे की नवीन काहीतरी करता येणार परत, आणि पॉझिटिव्ह भूमिकेत. तर म्हणलं का नाही, तर ती सगळ्यात मोठा हा विचार होता की यार नवीन करायला मिळणार, स्वतःला नव्याने चॅलेंज करता येणार नट म्हणून. सो म्हणून मी हा रोल स्वीकारला. आणि यावेळेस अजिबातच कुठेही दुसऱ्यांचं काहीतरी घ्यायचा प्रयत्न अजिबात करत नाही आहेत. ह्याच्यामध्ये आता छान मैत्रीची सुरुवात आहे सौमित्र आणि मिथिलामध्ये, की जी आधी तुम्हाला पाहायला नाही मिळाली, की काही झालं की एक कानाखाली बसायची. खरं तर डोमेस्टिक व्हायलन्स आहे, वकील आहे. आता काही काळ तरी मी त्याला मारणार नाहीये. हा म्हणजे ही एक चांगली गोष्ट घडली. आणि कसं आपण म्हणतो ना की चांगुलपणाने माणूस बदलतो, तर मला वाटतं या मालिकेत ते दाखवायचा कुठेतरी प्रयत्न होतोय की तुम्ही चांगलं वागत राहा, समोरचा कसाही असो आपण चांगलं वागायचं. अरे कसंही म्हणजे वाईट अर्थी नाही माझं म्हणणं. काही लोक राग माणसाला येतो, माणूस काहीतरी करतो, ऑफकोर्स ते खूप नॅचरल इन्स्टिंक्ट आहे आपलं, की एखाद्याला आपण फटका मारतो, तो मारला नाही पाहिजे हे खरं आहे, पण तरी आपण ते करतो, ते नॅचरल इन्स्टिंक्ट आहे आपलं. तर काही माणसांचं नॅचरल इन्स्टिंक्ट हे आहे की काही झालं तरी आपण चांगलंच वागायचं किंवा हसून छानच बोलायचं, की कधीतरी हा माणूस बदलेल. आणि मला वाटतं की त्या नात्याला आता सुरुवात झाली आहे मालिकेमध्ये, की आता मिथिलाला कळायला लागलं की सौमित्र खरा कसा. आणि मला त्या मैत्रीची सुरुवात झाली, आणि फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने ही सुरुवात चालू केली आम्ही, आणि तो प्रवास आता खूप छान पद्धतीनं जाणार आहे. क्या बात आहे. बरं, मला वाटतं तसं गंभीर आणि मालिकेबद्दलच्या गप्पा खूप झाल्या. मला तर जरा थोडं तुमच्याबद्दल जरा ऐकायचं आहे. एवढी छान मैत्री आहे दोघांची. मला सांगा, सेटवरती काय धमाल करता, आणि एकमेकांना एखादी अशी कोणती गोष्ट आहे का की जी नाही आवडत म्हणून ती मुद्दाम करता तुम्ही? तूच सांग, तुला काय माझ्यातलं आवडत नसेल, मलाही कळू दे आज. म्हणजे असं काही आहे का की आशाला ते आवडत नाही तरी तू मुद्दाम त्याला त्रास द्यायला कर? मी करते का? नाही बुवा, तो करतो का काही असं तुला? कधीच नाही. मी तर ऍब्सोल्युटली नॉट. नाही, खरंच नाही. खरंच एवढा शहाणा आहे, गुणी एकदम. तो गुणी आहे, खरोखरच गुणी आहे. काहीच त्रास नाही देत तुम्ही एकमेकांना? नाही देत, तेच सांगतोय. म्हणजे गंमत असं आहे की आता तू बोलल्यावर आणखीनच रिअलाइज होते की आपण फारच चांगले वागतोय की काय एकमेकांबरोबर. हा नाही म्हणजे कधीच नाही झालंय असं की सांगितलंय आणि तरी मुद्दाम काहीतरी. म्हणजे मी मजेमध्ये म्हणते, आय नो आय गेट इट, पण असं आमच्याकडनं आतापर्यंत कधी झालं अजून तरी झालं नाही. किंवा मे बी अजून आमची तेवढी चांगली मैत्री नाही की ते हिंमत झाली आमची की एकमेकांना काहीतरी जरा हे करू वगैरे, चिडणार नाही म्हणजे. पण असं नाही, नॅचरलीच एकमेकांना असं काही करावं असं वाटलं नाही आम्हाला की जरा त्रास देऊ वगैरे, असं नाही वाटलं. समोर खरंच नाही वाटलं. नाही.
सेटवरती काय धमाल चालते तुमची? ऑफ स्क्रीन काय 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 म्हणजे गप्पा असतील See, आम्ही गप्पा खूप मारतो, म्हणजे खूप, आणि मल्टिपल विषयांवर मारतो. म्हणजे आज आम्ही एकत्र आलो, येताना तर आम्ही कवितांबद्दल बोलत होतो किंवा पॉलिटिक्स बद्दल बोलत होतो, इकॉनॉमिक्स बद्दल बोलत होतो. ऍक्च्युअली आम्ही असं खूप खूप म्हणजे random. अभिनय, सिरियल, सिनेमा हे सोडून आम्ही सगळं बोलत होतो. स्टँडअप कॉमेडी, आम्ही किती गोष्टी त्या एकमेकांबरोबर शेअर करतो किंवा बोलतो की अरे हे पाहिलं का, याचा हा ऍक्ट पाहिला का, त्याचा तो ऍक्ट, हे खूप शेअरिंग आमच्यात सुरू असतं किंवा सुरू झालंय फॉर दॅट मॅटर. आणि त्यामुळेच मे बी तो वेळ आमचा जो इतर आहे ना, जो अदरवाईज मध्ये जो वेळ मिळतो सीन्सच्या, तो याच सगळ्या गप्पांमध्ये जातो. इतकं होतं की चला आता हे बोलणं थांबवून सीन करा, इथपर्यंत लोक सांगायला येऊ शकतात, इथपर्यंत आम्ही गप्पा मारतो होऊ शकतं. बऱ्याचदा. आणि आता मला ते वयाच्या अशा टप्प्यात आहोत जिथे आता या गोष्टी पण सुचत नाही पटकन की अरे करू वगैरे, असं नाही सुचत. कदाचित त्याच्यामुळे पण असेल. आणि आता मला वाटतं की ती मॅच्युरिटी आली आहे समहाऊ, की आता त्याच्या पलीकडचा विचार आता थोडा चालू झालाय. त्यामुळे मैत्रीचा पण एक वेगळाच प्रवास चालू झालाय आय थिंक. पण म्हणजे काही प्रँक्स वगैरे पण नाही होत तुमच्या सेटवर? म्हणजे मी करतो, नाही आमच्या दोघात नाही होत काही, पण मी आमची जी विमल, हा तिला खूप त्रास देतो विमल जी आहे ना आमची, जी आजी करते, तिचं काय आहे की ती जरा आता वयाच्या अशा टप्प्यात आहे की जिथे म्हातारपणात एक थोडंसं चिडचिड होते, दमतात ते बिचारे लवकर, किंवा थोडेसे तिचे पाय ऑलरेडी खूप दुखत असतात, तिला गुडघ्याचा त्रास आहे, ऑपरेशन झालंय, त्याच्यामुळे थोडं नाही इरिटेशन असतं तिच्याकडे. आणि ते वयामुळे आता त्याला आपण काहीच नाही म्हणू शकत. ते कधी कधी तिची एनर्जी डाऊन असते, कधी कधी सीन लांबतो, आणि खूप अनफॉर्च्युनेट कारणं असतात की मुद्दाम कोणीच नसतं करत. काहीतरी ट्रॅक लावायला उशीर होतो किंवा लाईटच बंद पडते, सतत पावसामुळे, मग ती थोडीशी इरिटेट होते. तर तिला मी त्यातल्यात जरा त्रास देऊन जरा तिला हसवत असतो. ती काही बोलली की जरा जोरात जाऊन तिला गदा 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 हलवलं, तिला काय कळायचं बिचारी. ती पण ते खूप स्पोर्टिंगली घेते. नाही तिचं वय बघता की तिला मी केलं तर ते वाईट वाटत नाही ऍटलिस्ट. म्हणजे बाकीच्यांचं माहीत नाही, तिला मी केलं तर कधीच आजपर्यंत वाईट नाही वाटलंय. त्यामुळे ती पण ती एन्जॉय करते. म्हणजे मी तिला कधी भीती वाटते की त्याच्यासमोर बोलायचं काय, कारण की तिला मी पटकन काही असं काहीतरी बोलतोय, तिला वाटतं की निरुत्तर, की ती तू माझ्या वयाच्या बाईला हे बोललायस किंवा तू हे असं करतोयस, तर तिला त्यातल्यात ती जे मजा आणण्याचा मी प्रयत्न करतो. आणि आमची मिमी आहे, तिच्या बरोबर आम्ही खूप टाइमपास करतो. मिमी हे बघा इकडे, ये मिमी, ये लवकर ये, धावत ये. तिने आज खूप मोठी पॅन्ट घातली आणि मोठा शर्ट पण घातलाय, पण आम्हाला ही खूपच आवडते. आणि हिच्यामुळेच आमचा खूप टाइमपास असतो. आमच्या सेटवर जर सगळ्यात तू म्हणतेस की गंमत कोण आणतं किंवा, तर हे आहे. आणि आगाऊपणा सगळ्यात जास्त कोण करतं, तर ते हे आहे. म्हणजे अशा अर्थी, म्हणजे चांगल्या अर्थी, की एखादा डायलॉग आपण चुकलो, एखादा शब्द आपण चुकलो, तर दिग्दर्शकांच्या आधी आमच्याकडे एक छोटा दिग्दर्शक आहे जो पटकन येऊन असं म्हणतो, चुकला. म्हणजे मला खरं तर चुकल्यावर ना, मी सेटवर ही असताना ना, मी दिग्दर्शकांकडे नाही बघत चुकल्यावर, आता ही बोलते का काय इकडे तिकडे, हे असं चालू असतं. काय सांगतो, खरं सांगतो? इथं नाही बोलणार, तिकडे टकळी सुरू होते मग बाहेर गेल्यावर. काय पण सेटवरती सारखे लाड कोण करतं तुझे जास्त? सगळे करत असतील, ह्या दोघांपैकी जास्त लाड कोण करतात? स्ट्रोआ दीदी. आणि सगळ्यात जास्त धमाल कोणाबरोबर करते? आशा दादा. अय्या ठीक आहे, हे मी तुला एक चॉकलेट आता कमी मिळणार. चॉकलेट खातच नाही. मला चॉकलेट नाही खात, पिझ्झा खातो आम्ही. मग आता एक दिवस पिझ्झा तुला नाही. मी देणार देणार मी, टेन्शन नकोय मला. नकोय. गुणी आहे, तिने आधीच हे करून टाकली. मला सांगा, तुम्ही दोघं समजा एखादं प्रोडक्ट असतात, तर त्याची टॅगलाईन तुम्ही काय ठेवली असते एकमेकांसाठी? गमतीशीर एखादी, काही प्रोडक्ट असतात तर ती काय आणि मी काय, काही एखादं वस्तू असतात किंवा काही ट्रक असतात वगैरे, असं तुम्हाला जे आवडेल तुमच्या पर्सनॅलिटी वाईज. असं समजा एखादं त्याची अशी एखादी कॅची आणि गमतीशीर कुछ तुफानी करते हैं, कारण सतत एनर्जी तीच आहे, आपल्याला सतत काहीतरी करायचं, की आज कुछ तुफानी करते हैं ही त्याची टॅगलाईन असते. डर के आगे जीत है. हा चांगला होता. आय जस्ट वॉन्ट टू टेल हर की डर के आगे जीत है. असं का? आणि जस्ट जसे आम्ही आहोत तसे, आम्ही जसे आहोत तसे. तिला पटलंय अर्थात. हो, कारण आम्ही कधी बोललो नाही हो, पण मला ऍक्च्युली खूप गोष्टींची भीती आहे. म्हणजे मला हाईटचा फोबिया आहे, मला फ्लाईट्स मध्ये बसायची भीती वाटते. बट या गुड कॉल.
गुड वन. पण मला असं सांग स्पृहा, तू आत्ता सुद्धा तू अमेरिका दौऱ्याला ज्यावेळेस गेली होतीस किंवा ज्यावेळेस नाटकाचे प्रयोग असतात, हे सगळं मॅनेज कसं होतं? म्हणजे प्रेक्षकांना पण हा प्रश्न असतो, कारण 2-3 दिवसाचा प्रश्न असेल तर ठीक आहे, पण 21 दिवस किंवा खूप ज्यावेळेस महिना तू समजा नसशील एखादा, तर आधी शूट खूप जास्त हेक्टिक होत असेल हे सगळं. नाही, निश्चित होतं, हेक्टिक होतंच. आणि मी मगाशी जसं म्हटलं तसं त्यामध्ये माझ्यापेक्षा ना दोन्ही ज्या टीम्स असतात त्यांचं क्रेडिट जास्त आहे. म्हणजे ती ॲडजस्टमेंट, आणि एस्पेशली मालिकांचं प्रोडक्शन फार सपोर्टिव्ह लागतं अशा गोष्टींसाठी. एक नाटक सांभाळून जेव्हा मी एका डेली सोपचं शूट करते तेव्हा प्रोडक्शनच्या सगळ्या लोकांचा त्याला सपोर्ट लागतो, राईट फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग. की मग लिखाणात तो सपोर्ट लागतो, त्यानुसार ट्रॅक लिहावा लागतो, स्टोरी लिहावी लागते. दिग्दर्शकांची टीम, प्रोडक्शनची टीम, सगळे ॲक्टर्स ज्यांना जास्तीचे कष्ट घ्यायचे असतात, मी तिथे नसताना त्यांना ते भरून काढायचं असतं. आणि हे प्रेक्षकांपर्यंत आपण सबटायटल्स देऊन पोहोचवू शकत नाही. त्यामुळे तो सपोर्ट आणि ती पॉझिटिव्हिटी तुमच्या सगळ्या टीममध्ये लागते. सो आय एम ग्रेटफुल. कारण मी एक आहे की मी हे खूप आधी सांगितलं होतं, अगदी हा प्रोजेक्ट सुरू व्हायच्या आधी, कारण तो प्री प्लॅन दौरा होता, त्याच्यात काहीच बदल होणं शक्य नव्हतं. पण ते ॲडजस्ट करायची तयारी दाखवून त्यांनी मला कास्ट केलं, त्याच्यानंतर ते होईपर्यंत ते माझ्यासोबत राहिले, ही खूप मोठी गोष्ट आहे. मला खूप मस्त वाटलं तुमच्याशी गप्पा मारून, पण मला एक छोटासा रॅपिड फायर घ्यायचा आहे तुमच्याबरोबर, गप्पांच्या व्यतिरिक्त जरा गंमत. सो त्याची पटापट आणि खरी खरी उत्तरं द्यायची. मला एक सांगायचं आहे की सगळे मालिका पाहतच आहेत, सुख कळले आत्ता, आणि खूप प्रेम करतायत सगळे या मालिकेवर, आमच्या सगळ्यांवरच. पण ना मालिकेत एक गंमत घडली जी तुम्हाला माहीत नाही आहे, की मालिकेमध्ये आणि खऱ्या आयुष्यात पण खरं तर मी, स्पूर्वा किंवा मिथिला, या दोघी अशा आहेत ज्यांना मी हा फ्रेंडशिप बँड बांधलेला नाही आहे. या बँडवर तुम्ही बघा, इथे असं मित्र असं लिहिलेलं आहे, मित्र. तर ह्याचा एक वेगळा अर्थ पण आहे, आणि हे काय आहे, का आहे, हे मला वाटतं प्रेक्षकांनी गेस करावं. आणि गेस याकरता करावं की याचा खरंच एक अर्थ दडलेला आहे. मी स्मार्ट आहे, हुशार असं नाही म्हणणार कोणाला की स्मार्ट असेल तेच सांगतील की हुशार आहे, पण मला असं वाटतं की यात एक हिंट आहे, ती सगळ्यांनी ओळखावी. आणि या एपिसोडच्या खाली किंवा आपण याचं एक क्लिपिंग तयार करा की हे फक्त मित्र नाही तर अजून काय आहे, याचं एक क्लिप करून तुम्ही खाली कमेंट्स करायला सांगा सगळ्यांना, कारण की याच्यामध्ये एक अर्थ लपलेला आहे. आणि हे मी आत्ता या पहिल्यांदाच सांगतोय, आत्तापर्यंत कुठल्याच इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं नाही आहे, पण याच्यामध्ये एक अर्थ आहे, तो शोधून काढायचा सगळ्या प्रेक्षकांनी. क्या बात आहे. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. पण तू बांधला नाहीस, मग बांधूया आपण एकमेकांना फ्रेंडशिप बँड आज या निमित्ताने. हां, आधी तू का आधी मी? आधी तू नाहीतरी भाव खातोच बांधायला मला मालिकेत. अच्छा, माझी इच्छा आहे तुला फ्रेंडशिप बँड बांधावा म्हणून. हेच बांधताना जेव्हा तिथे बांधला होता ना आपण मालिकेत पण, तेव्हा हीच मी पटकन हिच्या हातावर किती केस आहेत असं ते म्हणलं. हे असं काय नाही, तू ते नीट नाही. वा, हे मित्र असा एक जी टॅगलाईन आमची फेमस झाली आता. अरे अजूनही तू मला देत नाहीयेस, तुला लक्षात येतंय का? अजून तू भाव खातोयस ते करताना. कमेंट शॉट बघतोय की हे खूप झालं तुझ्याकडं. उलटा करला, सॉरी. बसलाय व्यवस्थित का? अजून थोडं टाईट करू. आणि आमच्या दोघांकडनं तुलाही हा एक छोटासा मैत्रीचा आपला प्रवास चालू झालाय कलाकृती मीडिया बरोबर. संपूर्ण टीमला तुमच्या पण हॅपी फ्रेंडशिप डे. थँक्यू. फ्रेंडशिप डे हॅपी. तो झाला आहे कारण म्हणून मला कळे ना, आमचं चालूच आहे. थँक्यू. येस, आय थिंक इट्स अ फ्रेंडशिप मंथ. येस. तर मुद्दा पुन्हा तोच आहे की हे जे सगळं सेलिब्रेशन आहे ते तुमच्याहीसाठी आहे. त्यामुळे प्लीज मालिका बघत राहा. आता लोकांचा जो रिस्पॉन्स आहे त्याच्यानुसार आता आम्ही आधी सोमवार ते शुक्रवार येत होतो, पण सोमवार ते रविवार आता ही मालिका तुम्हाला बघायला मिळते 6:30 वाजता संध्याकाळी कलर्स मराठीवर. तर बघत राहा आणि आमच्याशी बोलत राहा, आम्हाला सांगत राहा. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.